आज आपण घरच्या घरीच मस्त हॉटेलसारखी चमचमीत अंडा करी बनवणार आहोत. झटपट तयार होते आणि चवीलाही खूप टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी मी इथे 7 ते 8 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. ती आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची किंवा याचे तुम्ही 2 पार्टसुद्धा करू शकता. मी फक्त याला या पद्धतीने कट्स लावून घेतलेले आहेत, म्हणजे याच्या आतपर्यंत मसाला चालला जातो. त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अंडे सोडायचे आहेत आणि हे अंडे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे. सगळ्या साईडनी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे अंड्याची चव आहे ती भन्नाट येते. तर मी इथे गावरान अंडी वापरलेली आहेत. गावरान अंड्याचं जे पांढऱ्या कलरचं कवर असतं तर ते पातळ असतं, त्याच्यामुळे हे तुटतं. जेव्हा बॉयलर अंडी वापरतो तेव्हा हे तुटत नाही. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे अंडे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे. परतल्यामुळे याची चव आहे ती खूप छान येते. तर अंडी परतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आपल्याला हे साईडला ठेवायचे आहे. तर जे राहिलेलं तेल आहे याच्यामध्ये आपल्याला 4 मीडियम आकाराचे कांदे चिरून घालायचे आहेत. तुम्ही उभ्या आकारामध्ये किंवा मग बारीक चिरूनसुद्धा याच्यामध्ये कांदा घालू शकता आणि तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त परतायचा नाही किंवा ब्राऊन रंग याचा होऊ द्यायचा नाही आहे. थोडासा परतला की याच्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. ह्यासुद्धा आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या. कांद्यासोबत त्यासुद्धा परतल्या जातात. तर आपला कांदा आहे तो छान परतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. थोडासा थंड करून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला एक मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. जर पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी घालू शकता. त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे. ज्यांना जास्त तरी आवडते आणि तेलाचं प्रमाण वाढवू शकता. तर याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर जिरं घालायचं आहे. दालचिनी, 1 मसाला वेलची आणि 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत. हे थोडंसं परतलं की जी आपण पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे. हा मसाला आहे तो आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला हिरवा वाटेल पण नंतर त्याचा रंग बदलेल. तर इथे मी 10 ते 12 काजू भिजत घातलेले होते, तेही त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून टाकायचे आहेत आणि याचीसुद्धा बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. आपला हा मसाला आहे तो 1 ते 2 मिनिटासाठी मी परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच आपल्याला काजू आणि टोमॅटोची जी प्युरी आहे तीसुद्धा टाकायची आहे, म्हणजे जो टोमॅटोचा कच्चा फ्लेवर आहे तो निघून जातो. आणि याच्यामध्येच टाकून आपल्याला ही सुद्धा परतून घ्यायची. सतत हलवत राहायचं. याच्यामध्ये आपण काजू टाकलेले आहेत त्याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी ही परत आपल्याला जी ग्रेव्ही आहे ती परतून घ्यायची आहे. तर आपली ग्रेव्ही आहे ती थोडीशी परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे. त्याच्यामुळे रंगही छान येतो. 1-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये धने पावडर टाकायची. अर्धा चमचा आपल्याला घरगुती जो काळा मसाला आहे तो टाकायचा आहे. हा तिखट आहे जास्त, त्याच्यामुळे मी अर्धा चमचाच टाकलेला आहे. तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे त्याच्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे मसाले सगळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले आहेत ते जळणार नाही. तर याच्यामध्ये जेव्हाही आपण पाणी घालू तेव्हा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. एक झाकण ठेवून एखाद्या मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परत आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. काजू घातल्यामुळे ग्रेव्ही आहे ती खाली चिटकते, असं होऊ नये त्याच्यामुळे आपण मध्ये मध्ये याच्यामध्ये गरम पाणी घालतोय आणि ग्रेव्ही आहे ती परतून घेतोय. याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ती लवकर शिजते. तर एक 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. बघा, तुम्ही जास्त प्रमाणात तेल घातलेलं असतं तर तुम्हाला भरपूर असं तेल याच्यामध्ये दिसलं असतं. तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. जी अंडी आहेत ती आपल्याला याच्यामध्ये घालायची. अंडे घातल्यानंतर 1-2 मिनिटासाठी परत आपल्याला ही ग्रेव्ही होऊ द्यायची आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर गरम पाणी याच्यामध्ये घालू शकता. मस्त अशी आपली हॉटेल स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे. चवीला मस्त लागते. ही तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत सर्व करू शकता.